वो सलेवरी ग्रैंड से आता है। 2029च्या निवडणुकीत बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचं वक्तव्य केलं। राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली तर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार नाही असं रोहित पवार म्हणाले। पवार विरुद्ध पवार अशी लढत पुन्हा होऊ नये असं आमचं मत आहे, मात्र त्यासाठी राष्ट्रवादीला भाजपला सोडावं लागेल, त्यांची साथ सोडावी लागेल असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं। भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते। आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला मांडी लावून बसणार असेल तर मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार। तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्येच तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं। आमचं मत आहे ते होऊ नये, मग त्यासाठी त्यांनी भाजपची साथ ही सोडावी लागेल। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी या निवडणुकीबाबत एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे। या निवडणुकीत शिवसेनेकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना संधी दिली जाणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।